नमस्ते, मी सुनंदा शाळंबसप्पा अष्टगी, कोष्टी समाजाची महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष आहे. मी कोष्टी बांधवांसाठी भरपूर मी काम करू लागले. मग आता आपल्या केंद्र सरकारकडून 45 दिवसाची आम्हाला ट्रेनिंग भेटू लागले. ते ट्रेनिंग मार्फत आम्हाला जागा उपलब्ध करावा. जागा नाही, आता 150 ते 200 लोकांची मी ट्रेनिंग घेतलेली आहे. त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही टॉवेल बेडशीट सगळं तयार करायला शिकवतात. आम्ही एक बॅचला 30 बायका असतात. ते 30 बायकांना दर दिवशी 300 रुपये पर हेड स्टायपंड भेटते. त्यांना गव्हर्नमेंट कडूनच आहे. बरं, आता तुम्हाला जागा उपलब्ध नाही, नाही अक्कलकोट गावात नाही. दादा देतात आम्हाला, आत्मविश्वास आहे. दादा सचिन दादा पण करून देणार आहे, मिलन दादा पण करून देतात. तेवढा आत्मविश्वास आम्हाला आहेत. मग त्याच्यासाठी आम्ही जागा दिले ना. माझ्याकडे आता 150 ते 200 लोक महिलांना स्वावलंबी व्हायसाठी त्यांना काम पण भेटते. त्यांनी दररोज त्यांना घरात बसून पण त्यांना पेमेंट सगळं भेटते. त्याच्यासाठी मी दादांना मागणी करू लागले, मला प्लीज दादा तुम्ही जागा उपलब्ध करून द्यावी. जागा मला 1,500-2 हजार स्क्वेअर फूट तर लागणार. गावठाण जागा, गावठाण नाही तर नगरपालिकेच्या अंडर पडलेली शाळा कुठल्या पण असू दे, आम्ही दुरुस्ती करून घेतो. फक्त आम्हाला पाहिजे. जागा नसली कुठेतरी कुणाची घरात ठेवतो, कुणाच्या मठात ठेवतो. त्यांनी काय म्हणतात, जावा मॅडम घेऊन जावा, ते टाकतो बाहेर असं म्हणतात. आता परवा झालं आमचे 45 दिवस ट्रेनिंग झाले. ते 45 दिवस झाल्यावर आता कुठं ठेवायचं ते प्रॉब्लेम येऊ लागले आम्हाला. हा, तेवढं ओपन नाहीये कुठं. तर आता नगरपालिकेची जागा असते, त्याच्यात दिले ना तेवढं सगळ्या बायकांना काम भेटते, तर पुरुषांना पण काम भेटते. तेवढंच माझे आहेत. मला काय कुणाची असं पक्ष नाही, काही असं काही नाही. मी फक्त महिलांसाठी एक काम करायच्यासाठी माझी इच्छा आहे, त्याच्यासाठी मी मागणी करू लागले.